नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, सरकारी भरती संदर्भातील कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे आणि हा निर्णय कशा संदर्भात आहे, तर तो आहे भरती प्रक्रियेच्या संदर्भात. जर तुमच्याकडून एखादी जाहिरात गव्हर्नमेंटकडून प्रसिद्ध करण्यात आली किंवा कोणत्याही गव्हर्नमेंटच्या विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली, तुम्ही त्यासाठी अर्ज भरला, अर्ज भरल्याच्यानंतर तुम्ही परीक्षा दिली, परीक्षा दिल्यानंतर तुम्ही मेरिटमध्ये आले आणि तेव्हा जर तुम्हाला सांगण्यात आलं, की तुम्ही या पदासाठी पात्र नाहीत, तर परिस्थिती काय असेल? तर असं झालेलं आहे बऱ्याच विभागांमध्ये. जाहिराती काढण्यात आल्या. उमेदवारांकडून 900,000 रुपये जी काही परीक्षेची फी आहे ती घेण्यात आली. उमेदवारांनी परीक्षा दिल्या, वर्षभर अभ्यास केला, त्यानंतर ते मेरिटमध्ये आले आणि नंतर त्यांना सांगण्यात येतं, एखादं परिपत्रक काढलं जातं त्याच विभागाद्वारे आणि सांगण्यात येतं, की यासाठी एक्स्ट्रा क्वालिफिकेशन गरजेचे आहे किंवा एक्सपिरियन्स गरजेचा आहे किंवा एखादं प्रमाणपत्र गरजेचं आहे आणि हे सांगण्यात येतं भरती प्रक्रियेच्या मध्येच. आणि त्यामध्ये काय होऊन जातं, तर नुकसान होतं विद्यार्थ्यांचं. कारण की ते दुसऱ्या परीक्षेची तयारी न करता या परीक्षेची तयारी करतात, फी भरतात, अभ्यास करतात, मेरिटमध्ये येतात आणि त्यांना सिलेक्शन त्यामध्ये मिळत नाही. तर या संदर्भातील हा निर्णय आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर आपण सविस्तर पाहूया. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, की भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत. शासकीय भरतीवर कोर्टाचा निकाल. सरकारी नोकर भरती संदर्भातील नियम बदलांच्या प्रक्रियेला परवानगी मिळत नाही तोपर्यंत आहे तेच नियम कायम राहतील, असे निरीक्षण गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. अर्ज मागवण्यासाठी जाहिरात दिल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होते व रिक्त पदे भरल्यानंतर ती संपत असल्याचे नमूद करत नोकर भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. म्हणजे एखादी जाहिरात काढली तेव्हापासून तर संपूर्ण प्रक्रिया जी काही पदे रिक्त होती ती भरेपर्यंत मध्येच जे आहे ते भरतीच्या नियमांमध्ये बदल करता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. दुसरं म्हणजे भरती प्रक्रियेच्या सुरुवातीच्या अधिसूचित केलेल्या यादीतील पात्रता निकष किंवा नियम परवानगी घेतल्यानंतरच किंवा एखादी जाहिरात सध्याच्या नियमाविरोधात असल्याशिवाय मध्येच बदलता येणार नसल्याचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड तसेच त्यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने नमूद केलेले आहेत. सध्याचे नियम व जाहिराती अंतर्गतचे नियम किंवा निकष बदलण्याची परवानगी असेल तरच घटनेच्या कलम 14 अंतर्गत त्यात बदल करता येईल. यात कोणालाही मनमानी करता येणार नाही. वैधानिक शक्ती असणाऱ्या विद्यमान नियमांचे पालन करणे भरती प्रक्रिया राबवण्यास संस्थांना बंधनकारक आहे व निवड यादीतील स्थान मिळाले तरी उमेदवाराला नियुक्तीचा कोणताही अधिकार मिळत नाही. राज्य सरकार किंवा त्यांच्या संस्था ठोस कारण असेल तर रिक्त पदे न भरण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. म्हणजे एखादं जर ठोस कारण असेल, एखादं मोठं कारण असेल तरच रिक्त पदे न भरण्यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. अन्यथा कधीही कोणताही निर्णय हा भरतीच्या मध्येच घेता येणार नाही, असं या ठिकाणी न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे आणि हा विद्यार्थी हितांचाच निर्णय आपल्याला दिसतो. तर पहा मित्रांनो, हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आपण जाणून घेतला. याबाबतीत तुमचे आणखी काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिनधास्तपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत.